श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, घरावर जर का बाधा झाली असेल ना, तर घरामध्ये कोणाचंच मन लागत नाही. घरामध्ये नेहमी भांडणं होत राहतात किंवा काही ना काही कारण निर्माण होतात, ज्याच्यामुळे घरामध्ये अशांती पसरते. आणि हीच बाधा आपल्या घरावर झाली आहे का नाही, कसं ओळखायचं आणि त्यासोबतच याच्यावरती उपाय काय करायचा, तर हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बघा, घरावर बाधा होण्याचं फक्त एकच कारण नसतं की कोणाची तरी वाईट नजर आपल्याला लागली आहे. एवढं एकच कारण नसतं. त्यासोबत भरपूर काही कारण आहेत की ज्याच्यामुळे घरावर बाधा निर्माण होऊ शकते. त्याच म्हणजे पितृदोष. आपण जर का पितरांसाठी काही करत नसाल तर पितृदोष लागतो, सर्पदोष लागतो, ग्रहदोष असतात किंवा इतर दुसरे कोणतेही कारण असू शकतात. आणि या सगळ्या दोषांमुळे घरात समस्या, संकट येत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की घराला कोणाची तरी नजर लागली आहे म्हणूनच आमच्या घरावर संकट येत असतील, तर हे चुकीच आहे. त्यामुळे देखील होऊ शकतं, पण त्यासोबत हे कारण देखील खूप महत्वाचे आहेत. या कारणामुळे देखील घरावर वारंवार अडचणी येतात. आता संकेत काय आहेत की आपल्या घरावर बाधा झाली आहे, कसं ओळखायचं? तर बघा, आजारपण. तुम्ही सारखं आजारी पडताय, तुम्ही दवाखान्यात जाताय, गोळ्या औषधं घेताय, पण तुम्हाला फरक काही पडत नाही आहे. कितीही दवाखाना केला तरी तुमचं आजारपण काही बरं होत नाही. तर अशा वेळी समजून जायचं की कोणती ना कोणती बाधा माझ्यावरती झाली आहे. दुसरं कारण म्हणजे तुम्हाला कामात अडथळे येत आहेत. तुम्ही खूप प्रयत्न करताय ते काम सक्सेसफुल होण्यासाठी आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय की 99% तुमचं काम व्हायला येतं, पण काही ना काही कारणामुळे फक्त 1% तुमचं काम अचानक रखडलं जातंय किंवा काही ना काही प्रॉब्लेम येतात किंवा कामच होत नाही. ते काहीही केलं तरी काम होत नाही. तर अशा वेळी देखील बाधा झाल्याचे समजून जायचं. तिसरं कारण म्हणजे अन्न बेचव लागणं. तुम्ही किती पंचपक्वान्न बनवा, अगदी भारी भारी काहीही बनवा, पण त्याला चवच नाही येत आहे. तुम्ही कितीही चांगले पदार्थ बनवले तरी ते सगळे बेचव लागत असतील ना, तर समजून जायचं बाधा झाली आहे. आणि चौथं महत्वाचं कारण म्हणजे घरामध्ये विनाकारण सतत भांडणं होत राहणे. उगाचच एकमेकांसोबत तुमच्या घरात भांडणं होत असतील, कोणाचं कोणासोबत पटत नसेल, सगळं काही व्यवस्थित आहे, तुमच्या घरामध्ये कशाची कमी नाही आहे, पण उगीचच भांडणं होत असतील, तर समजून जा की घराला कोणतं ना कोणतं दोष लागलेला आहे. मग ते पितृदोष असू द्या, सर्पदोष असू द्या, ग्रहदोष असू द्या किंवा मग कोणाची वाईट नजर असू द्या. कोणतंही कारण असू शकतं याच्यामध्ये. पण या सगळ्यावरती एकच उपाय आहे. तुमच्या घरामध्ये कोणतीही अडचण असू द्या, संकट असू द्या, कोणत्याही प्रकारची बाधा झालेली असू द्या, त्याच्यावरती एकमेव उपाय हाच आहे की आपल्याला घरामध्ये रोज रोज कालभैरवाष्टकचं पठण करायचं आहे. बघा, घरातले जर का सगळे बसत असतील ना कालभैरव अष्टकचं पठण करायला, तर अतिउत्तम. पण तुमची जिम्मेदारी आहे की आपल्या घरातील दोष दूर करायचे आहेत, आपल्या घराला संकटातून, बाधेतून मुक्त करायचं आहे. तर तुम्हाला रोज कालभैरव अष्टक वाचायचं आहे. तुम्ही घरातल्या प्रत्येक मेंबरला सांगा, मी वाचत आहे, तुम्ही माझ्याजवळ बसा आसन घेऊन. बसत असतील ठीक आहे, नसेल बसत तरी तुम्ही एकट्याने का होईना घरामध्ये मोठ्या आवाजात कालभैरव अष्टकचं पठण रोज करायचं आहे. आणि याच्यामुळे तुमच्या घरातील बाधा नक्की दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये शांती येईल, पॉझिटिव्हिटी राहील आणि नकारात्मकता, निगेटिव्हिटी दूर निघून जाईल आणि घरातील भांडणं मिटतील. आरोग्याचे जे काही तुम्ही दवाखाना करून पण तुमचं आरोग्य ठीक होत नसेल, तर कालभैरव अष्टकचं पठण केल्याने ते देखील ठीक होईल. फक्त मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे. पितरांची सेवा करायची आहे, घरामध्ये सत्यनारायण वगैरे करायचं आहे, कुलाचार करायचा आहे. हे सगळं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्या घरावर कोणाचीही वाईट नजर पडत नाही आणि कोणतेही दोष लागत नाहीत घराला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.